आज महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे आणि याच महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वच ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला। मात्र बीडमध्ये जे काही सार्वजनिक न्यास विभागाचं कार्यालय आहे त्याच न्यास विभागाच्या कार्यालयाला मी तुम्हाला दाखवतो आणि याच कार्यालयामध्ये कुठल्याही प्रकारचा ध्वजारोहण झालेलं नाही। महाराष्ट्र दिनानिमित्त अगदी बीडमध्ये आज उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार देखील आल्या होत्या, त्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण झालं। मात्र बीडमधील जे काही सार्वजनिक न्यास नोंदणीचं हे कार्यालय आहे आणि याच कार्यालयामध्ये सहाय्यक धर्मदायाचे उपायुक्त कार्यालय आहे आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ध्वजारोहण झालेलं नाही। त्यामुळे भाजप असेल किंवा शिवसेना असेल हे सगळे पदाधिकारी असतील हे सगळे आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। या संदर्भात कारवाईची देखील मागणी केली। आपल्यासोबत भाजपचे शहराध्यक्ष आहेत। दादा, काय सांगताल की अगदी तुमच्या घराच्या बाजूलाचे कार्यालय आहे, इथे ध्वजारोहण झालेलं नाही? आज 1 मे महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवस म्हणून या ठिकाणी आपण साजरा करतो। संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीतून 1960 रोजी या राज्याची स्थापना झाली आणि मुंबई शहर जे की गुजरातकडे जाणार होतं ते शहर परत महाराष्ट्रात यावं म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रातील लोकांनी आंदोलन केलं आणि त्यामध्ये 105 लोक हुतात्मा झाले। या हुतात्म्याचं योगदान या महाराष्ट्राच्या निर्मितीत आहे म्हणून संपूर्ण राज्यभर 1 मे हा दिवस अतिशय उत्साहाने साजरा केला जातो आणि या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री असतील, राज्यपाल असतील किंवा मंत्री महोदय असतील आपापल्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी ध्वजारोहण करतात आणि आपल्या भारताचा तिरंगा या दिवशी फडकवला जातो। परंतु आज या ठिकाणी आपण पाहिलं असेल सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयामध्ये आज 1 मेचं सुट्टीचं कारण दाखवून या ठिकाणी झेंडावंदन केलेलं नाही किंवा कुठलाही या ठिकाणी उपक्रम केलेला नाही। त्यामुळं आम्ही त्याचा निषेध करतो। कारवाई काय तर यांच्यावर चौकशी होऊन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी, कारण संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्रीसुद्धा त्या ठिकाणी साजरं करतात, ध्वजारोहण करतात, झेंडावंदन करतात आणि हा दिवस एक आपला महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा दिवस मानला जातो। अशा परिस्थितीमध्ये हे या कार्यालयातील लोकांवर कोणाचाही वचक नाही आणि इथं या ठिकाणी त्यांना असं वाटतं की आम्हाला कोणी विचारणार नाही, अशा भूमिकेतून हे काम करतात। परंतु यांच्यावर सगळी चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। आज तुम्ही पाहिलं असेल कुठंही झेंड्याचं या ठिकाणी जे काही स्टँड असतं किंवा जो काही एक ती सजावट नाही आहे, झेंड्याचा पोल नाही आहे आणि झेंडासुद्धा दिसून येत नाही। त्यामुळं हे यांच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे। निश्चितच त्यांनी मागणी केली की कारवाई झाली पाहिजे, शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे। शिवसेनेचे देखील पदाधिकारी आहेत। काय सांगताल तुम्ही? अगदी सकाळपासून इथे आहेत, तुम्ही पाहणी केली, वर देखील गेलात, काय नेमकी माहिती मिळाली? हे बघा, आत्ताच अशोक शेठ लोढा शहराध्यक्ष आहेत भाजपाचे, त्यांनी सांगितलं की या महाराष्ट्राला असं सहजासहजी महाराष्ट्र गुजरातपासून तोडण्याचं काम जे केलं ते आपल्या 105 हुतात्म्यांनी तिथं बलिदान दिलं आणि या बलिदानाचं या ठिकाणी जे अधिकारी आहेत प्रदीप मगनलाल चौधरी हे इतके मगरूर आहेत आणि मगरूरच म्हणण्यापेक्षा एवढे उद्धट आहेत की आपण बघू शकता या ठिकाणी एखादा मसनवाटा असल्यासारखं, कुठलीही सजावट नाही, कुठलंही झेंडा फडकवण्याचं काम नाही। आणि एवढंच नाही साहेब, तर या ठिकाणी आत्तापर्यंत जेवढे मग 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल किंवा जे काही शासनाचे जे काही घालून दिलेले कार्यक्रम आहेत देशासाठी, महाराष्ट्रासाठी, तर हे कुठंही हे करत नाहीत। हे अवमान आहे एक प्रकार, हा देशाचाच आव्हान, म्हणजे देशाचं आव्हान आहे। मी तर म्हणतो हा देशाचा आणि राज्याचा आव्हान आहे। मी तर म्हणतो यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण असं धाडस यापुढं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये कोणी करणार नाही। याची दखल यांच्या जे रूपाने लोकांनी ते घेतलं पाहिजे। निश्चितच हे आपण जर पाहिलं तर न्यास नोंदणीचं कार्यालय आहे। या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ध्वजारोहण अगदी सकाळी झालेलं नाही। ही इमारत आहे, या ठिकाणी कुठलीही सजावट नाही। ह्या जर बोर्डची जर परिस्थिती आपण पाहिली तर अतिशय गंजलेल्या अवस्थेमध्ये हा बोर्ड आहे आणि आम्ही या इमारतीमध्ये जाण्याचा देखील प्रयत्न केला। या ठिकाणी त्या जे काही अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील त्यांची भूमिका जाणून घेण्याचा लोकांच्या टीव्हीच्या माध्यमातून प्रयत्न केला, मात्र या ठिकाणी आम्हाला कोणीही आढळून आले नाही। त्यामुळे आम्ही हेच एक पदाधिकारी या ठिकाणी एकत्र झाले होते आणि त्यांनी या गोष्टीचा निषेध केला असून ज्यांनी हा ध्वजारोहण केलं नाही त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। सहकारी मुकुंद मी आप्पासाहेब मोरकर, लोकाशा टीव्ही, बीड।